नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण भारतीय काउन्सिलचे कायदे पाहणार आहोत स्वतंत्रपूर्व काळातील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. कायदे 1935च्या कायद्याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? हा संयुक्त गट क 2019 विचारलेला प्रश्न आहे. तर अ आहे ॲग्लो इंडियन भारतीय ख्रिश्चन शीख हे मतदारसंघ तयार केले, बरोबर. संघ न्यायालयाची स्थापना केली, एकदम बरोबर. भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती म्हणजे हाय कमिशनरची. तर हाय कमिशनर हे पद केव्हा निर्माण केलं आहे? तर 1919च्या कायद्याने तयार केले. म्हणजे क हे चुकीचं आहे. तर आपल्याला पर्यायी उत्तर पाहताना एलिमिनेशन मेथड यूज करायची असेल तर जी गोष्ट आपल्याला परफेक्ट माहिती आहे ती गोष्ट, आता ही गोष्ट चुकीची आहे, 1919च्या कायद्यानं तयार केली, 1935च्या कायद्यानं नाही आहे. तर मग हे क शोधायचं कुठं कुठं क आहे आणि ते सरळ सरळ एलिमिनेट करायचे पर्याय. मग 3 ठिकाणी क आहे, फक्त एकाच ठिकाणी नाही, आणि तो आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे आपल्याला सरळ सरळ आपल्याला 3 वाक्य वाचून उत्तर येऊन जातं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब ड. आता ड काय आहे हे आपण पाहून घेऊया. दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन रामगोपालचारी यांनी केलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2, 1919च्या भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना पुढीलपैकी कोणत्या भारतीयांनी मदत केली? आता आपल्याला कुठल्या भारतीयांनी मदत केली 1919चा चेम्सफोर्ड कायदा सुधारणा कायदा तयार करण्यासाठी असं विचारले. तर ही थोडा डीप प्रश्न आहे, तरी पण आपण हे प्रश्न वाचत राहिले तर आपल्याला लक्षात येऊन जातं याचं उत्तर. याचं उत्तर आहे भूपेंद्रनाथ बसू. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता 1919च्या कायद्याबद्दल अधिक माहिती आपण घेऊया. 1919चा कायदा हा भारतीय प्रशासकीय कायदा म्हणून ओळखला जातो, ज्याबरोबर त्याच्यामध्ये त्या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा सुद्धा म्हटलं जातं. स्वतंत्र मतदारसंघात वाढ झाली हे तर आपल्याला माहीतच आहे. शीख हे स्वतंत्र मतदारसंघामध्ये वाढ झाली. त्यानंतर 1935च्या कायद्यात भारतीय ख्रिश्चन, ॲग्लो इंडियन आणि युरोपियन हे 3 स्वतंत्र मतदारसंघ तयार झाले. व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात 6 सदस्यापैकी 3 सदस्य भारतीय असतील, सरसेनापती वगळून. त्यानंतर प्रथम प्रांताचे अर्थसंकल्प हे केंद्रापासून वेगळे मांडण्यास सुरुवात केली. त्यानंतर दर 10 वर्षांनी वैधानिक आयोग स्थापन करण्याची तरतूद केली. पण 2 वर्ष अगोदरच दर 10 वर्षांनी स्थापन करायचा होता, पण 2 वर्ष अगोदरच सायमन कमिशन आलं होतं 1927चं. त्याला सर्वांनी विरोध केलेला होता, बरोबर. सायमन कमिशन हे 1919च्या कायद्यावर म्हणजे त्याच्या तरतुदी व्यवस्थित आहेत का ते कसं आहे पाहण्यासाठी आलेलं होतं. त्यामधली दुसरी तरतूद अशी होती की मर्यादित मताधिकार. आता मालमत्ता, शिक्षण या आधारावर मताधिकार देण्यात आला होता. त्यानंतर लोकसेवा आयोगाची स्थापनाची तरतूदसुद्धा 1919च्या कायद्याने केलेली होती, जी की ली कमिशनच्या शिफारशीनुसार 1926ला लागू झाली होती. हा कायदा आपण पहिलेच सांगितलं भूपेंद्रनाथ बसू यांनी तयार करण्यास मदत केली. मग या कायद्याबद्दल लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये एक लेखसुद्धा लिहिला होता. ज्या लेखाचं नाव होतं जनाब दिल्ली तो बहुत दूर है. यानंतर आता याच रिलेटेड दुसरा एक प्रश्न आला होता. इसवी सन 1920मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक केली. आता 1919च्या कायद्याबद्दलच हा प्रश्न आहे. आणि 1920ला सर विल्यम मेयर यांची प्रथम हाय कमिशनर किंवा उच्च आयुक्त म्हणून नियुक्ती केलेली होती. 1919च्या कायद्याचे आता आणखीन काही पैलू आपण पाहून घेऊया. यामध्ये काय बदल झाले 1919च्या कायद्याने? महत्त्वाचा बदल म्हणजे भारत मंत्र्याची कामकाज विभागणी केली, ज्यामध्ये भारत मंत्र्याकडे भारतविषयक
प्रशासकीय व राजकीय कामकाज भारतमंत्र्याने इंडियन काउन्सिलच्या सल्ल्याने करावे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर नवीन पद निर्माण केलं, हाय कमिशनर, ज्याला आपण भारतीय उच्चायुक्त मराठीत म्हणू शकतो. हे हाय कमिशनरचा पगार आपल्या भारतीय तिजोरीतून द्यायला सुरुवात केला आणि जो भारत मंत्री हे पद होतं, त्याचा पगार हा ब्रिटनच्या तिजोरीतून दिला जाऊ लागला. त्यानंतर आता नवीन पद निर्माण झालं, मग त्याच्यात काय काय ॲडिशनल पॉईंट झाले, तर भारत सरकारला जे काही साहित्य लागणार होतं ते खरेदी करणं हाय कमिशनरचं काम होतं. त्यानंतर इंग्लंडमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सोयीकडे लक्ष पुरविणं. त्यानंतर भारतीय व्यापार आयुक्तावर देखरेख ठेवत होता. त्यानंतर हाय कमिशनने लंडनमध्ये भारताच्या व्हाईसरॉयच्या प्रतिनिधी म्हणून काम करायचे होते. त्यात सर्व खर्च भारताच्या तिजोरीतून केला जाणार होता. त्याचं कार्यालयासहित हा खर्च भारतीय तिजोरीतून केला जात होता. मग भारत सरकारच्या हाय कमिशनची नियुक्ती कोण करणार होतं, तर भारत सरकार करणार होतं. त्यांचा कार्यकाळ 6 वर्ष आणि आपण प्रश्नामध्ये पाहिल्याप्रमाणे सर विल्यम मेयर हे त्याचे पहिले हाय कमिशनर किंवा फर्स्ट हाय कमिशनर सर विल्यम मेयर 1920 झालेले होते. आता 1920च्या कायद्यामध्ये झालेले बदल नेमके कोणते लक्षात ठेवायचे यावर थोडासा प्रकाश आपण टाकूया. इंग्लंडमधील बदल 1793 पासून भारतमंत्र्याचा पगार हा भारताच्या तिजोरीतून दिला जात होता, बरोबर. आता तो कुठून दिला जाऊ लागला, ब्रिटनच्या तिजोरीतून. आणि हाय कमिशनर हे नवीन पद निर्माण केलं, पण त्याचा पगार कुठून दिला जाऊ लागला, तर भारत सरकारच्या तिजोरीतून. भारतमंत्र्याचे केंद्र सरकारवरील नियंत्रण जसेच्या तसे ठेवले. त्यानंतर भारत सरकारमध्ये आता आणखीन काय बदल झाले, हे तर इंग्लंडमधले बदल झाले, पण भारत सरकारमध्ये काय बदल झाले, तर भारत सरकारमध्ये केंद्र स्तरावर द्विकेंद्रीय मंडळ स्थापन करण्यात आलं, ज्यामध्ये राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह, जसं आज आपण लोकसभा आणि राज्यसभा म्हणतो त्याचप्रमाणे राज्यसभेचे सदस्य होते 60 आणि कनिष्ठ सभागृहाचे सदस्य होते 145. कालावधी राज्यसभेचा 5 वर्ष होता आणि कनिष्ठ सभागृहाचा 3 वर्ष होता. प्रांतिक स्तरावर द्विशासन किंवा दुहेरी शासन स्थापन झालं. त्यामध्ये राखीव विषय आणि सोपी विषय असे 2 द्विशासन तयार केलं. त्यानंतर शेषाधिकार हे केंद्राकडे असतील. त्यानंतर 1935च्या कायद्याने ते शेषाधिकार गव्हर्नरकडे दिले. त्यानंतर 1919च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी मुडीमन समिती स्थापन करण्यात आली आणि यांनी अहवाल 1935ला दिला. 1902 इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे लोकनियुक्त सभासद म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे होते. त्याचबरोबर 1925च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती विठ्ठलभाई पटेल होते. या प्रत्येक पॉईंटवर एक ना एक प्रश्न आलेला आहे, त्यामुळं हे जितके वेळा रिवाइज करता येईल तितके वेळा रिवाइज करा, त्यामुळं तुमचे प्रश्न परीक्षेत आलेले सुटतील. हा झाला पूर्ण 1919चा प्रश्न क्रमांक 4. कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे कलकत्त्याचं सुप्रीम कोर्ट हे 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनं स्थापन करण्यात आलं, कारण हा सर्वात पहिला नियामक कायदा होता 1773चा, ज्यानं कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना केली. त्याचबरोबर कंपनीच्या किंवा कंपनीवर नियंत्रणासाठी हा ब्रिटिश पार्लमेंटचा पहिलाच कायदा होता. बंगालचा गव्हर्नर आता बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. असा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, तर वॉरन हेस्टिंग. गव्हर्नर जनरल इन काउन्सिलमध्ये 4 जणांची होती, ज्यामध्ये निर्णय बहुमताने घ्यायचा होता, म्हणजेच काय, कास्टिंग व्होट गव्हर्नर जनरलकडे होते. मग कलकत्त्याच्या सुप्रीम कोर्टाची स्थापना 73च्या कायद्याने झाली, पण कोणत्या वर्षी झाली, तर ती झाली 1774 ज्यामध्ये त्यांनी 3 ऑदर न्यायाधीश आणि 1 मुख्य न्यायाधीश असे 4 न्यायाधीश नियुक्त केले होते, ज्यामध्ये
मुख्य न्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस हा सर इलियास इम्पे होता आणि दुसरे 3 न्यायाधीश हे रॉबर्ट हाइड्स आणि स्पेनकियर ली मास्टे हे तिघजण होते. आणि ह्यांचं अधिकारक्षेत्र पाहिलं तर दिवाणी, फौजदारी, अँटी मिलिटरी त्याचबरोबर धर्मविषयक अधिकारक्षेत्रसुद्धा या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध अपील करायचे असेल तर ती इंग्लंडमधील किंग इन काउन्सिलमध्ये करावी लागत असे. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतीय स्वायत्तता कार्यरत होती? आता प्रांतीय स्वायत्तता ही 1937 ते 1939 या काळामध्ये होती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1937 ते 1939. 1935च्या काळामध्ये किंवा 1935च्या कायद्याने काय काय बदल झाले? आता हा प्रांतीय स्वायत्तता हा प्रश्न 1935च्या काळाच्या रिलेटेड आहे. सगळ्यात मोठा कायदा होता स्वातंत्र्यपूर्व काळातील, ज्यामध्ये 321 कलमे, 10 परिशिष्टे आणि 14 भाग एवढे होते. मग या कायद्याची पार्श्वभूमी किंवा या कायद्याची काय आहे भूमिका तयार करण्याची, तर हा कायदा सायमन कमिशनच्या अहवालाच्या सुद्धा स्रोत आहे. त्यानंतर नेहरू अहवाल, नेहरू म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू नाही बरं, मोतीलाल नेहरू 1928चा नेहरू अहवाल आहे. तिन्ही गोलमेज परिषदेतील चर्चासुद्धा या अहवालाची पार्श्वभूमी आहे. त्यानंतर ब्रिटिश सरकारची श्वेतपत्रिका, त्यानंतर पार्लमेंटच्या संयुक्त निवडक समितीचा सुद्धा पार्श्वभूमी किंवा स्रोत आहे. लोथियन अहवालसुद्धा या कायद्याची पार्श्वभूमी म्हणता येईल आणि मुडीमन समिती त्याचबरोबर जिनाचे 14 मुद्देसुद्धा या कायद्याचा स्रोत आहे. मग या कायद्याने घटनेचा 75% भाग आजही आहे असं सुभाष कश्यप असं म्हणतात. त्यानंतर संयुक्त लोकसेवा आयोगाची तरतूदसुद्धा 1935च्याच कायद्याने करण्यात आली. एकूण लोकसंख्येच्या 10% लोकांना मताचा अधिकार हा 1935च्या कायद्याने दिला आणि भारतापासून एडन आणि बर्मा हे प्रांत वेगळे सुद्धा 1935च्याच कायद्याने झाले. त्यानंतर केंद्रीय कायदेमंडळात 1/3 मुस्लिम प्रतिनिधित्वाची हमी देण्यात आली 1935च्या कायद्याने. 1937 ते 1939 जेव्हा प्रांतीय स्वायत्तता होती, त्यानंतर दुसरं महायुद्ध झालं आणि सर्व काँग्रेस पक्षाने राजीनामा दिला, कारण म्हणजे बहुमत हे काँग्रेस पक्षाचं होतं आणि त्यांनी दुसऱ्या युद्धाला नकार दिला आणि राजीनामे दिले. त्या दिवशी मात्र मुस्लिम लीग त्याचबरोबर जे काही दलित समाज होता यांनी मुक्ती दिन म्हणून साजरा केलेला होता. यावर सुद्धा आयोगाने एक वेळा प्रश्न विचारून झालेला आहे. यानंतर 1935च्या कायद्यातील तरतुदी. आता कलमे पाहाल तर मी सांगितल्याप्रमाणे 321 कलमे, 10 परिशिष्टे आणि 14 भाग एवढे होते. त्यानंतर अखिल भारतीय संघराज्य स्थापना म्हणजेच ऑल इंडिया फेडरेशनची स्थापनासुद्धा तरतूद याच कायद्यात होती किंवा होती, पण ती अस्तित्वात आली का? नाही, कारण संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्याचे ऐच्छिक होते, त्यामुळं ते सामील झाले नसल्यामुळं संघराज्य कायद्यानुसार कधीच अस्तित्वात आले नाही. मग या कायद्यात 3 सूची होत्या, ज्यामध्ये संघसूची, प्रांतिक सूची आणि समवर्ती सूची, जी की आजही आपल्या भारतीय राजघटनेत आहेत. संघसूचीमध्ये 59 विषय, प्रांतिक सूचीमध्ये 54 विषय, समवर्ती सूचीमध्ये 36 विषय होते. यानंतर 1919च्या कायद्यानुसार जी प्रांतिक स्तरावर द्विशासन व्यवस्था निर्माण केली होती, ती केंद्र पातळीवर आता निर्माण करण्यात आली आणि प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. यावर सुद्धा प्रश्न विचारून झाला आहे. 1 एप्रिल 1937ला प्रांतात स्वायत्तता आली, म्हणजेच हाच प्रश्न त्या प्रांतिक स्वायत्तेवर रिलेटेड आहे, जो 1937 ते 1939 पर्यंत ही प्रांतांना स्वायत्तता होती. संघराज्य कायदेमंडळात द्विगृहामध्ये किती मेंबर होते? तर राज्यसभेमध्ये 156 मेंबर होते, त्यामध्ये 104 संस्थानिकाचे नॉमिनेटेड होते आणि
फेडरल असेंब्लीमध्ये 250 मेंबर होते, ज्यामध्ये 125 सदस्य हे संस्थानिकाचे होते. 6 प्रांतात द्विग्रही कायदेमंडळ होतं, ज्यामध्ये बंगाल, बॉम्बे, मद्रास, संयुक्त राष्ट्र, बिहार, आसाम ही प्रांत होती. आणि 1935च्या कायद्यानुसार महाराष्ट्रात द्विग्रही विधिमंडळ होतं, जे की 1937मध्ये अस्तित्वात आलं, ज्याची पहिली बैठक ही 20 जुलै 1937 रोजी पुणे येथील काउन्सिल हॉलमध्ये दुपारी 2 वाजता भरलेली होती. 1939 ते 46 पर्यंत विधान परिषदेचे कार्य निलंबित करण्यात आले होते आणि विधान परिषदेच्या स्थापनेच्या वेळेस 1937ला सदस्य संख्या ही 29 होती. नंतर 1957ला 108 झाली आणि महाराष्ट्र स्थापनेनंतर ती संख्या 78 झालेली आहे. फेडरल कोर्टाची स्थापनासुद्धा 1935च्या कायद्यानेच केली होती 1 ऑक्टोबर 1937ला, ज्यामध्ये 1+6 मेंबर्स असं होतं आणि 26 जानेवारी 1950ला याचेच रूपांतर सुप्रीम कोर्टामध्ये दिल्लीला झाले. फेडरल रेल्वे अथॉरिटी निर्माण करण्यात आली, ही सुद्धा 1935च्याच कायद्याची तरतूद आहे आणि आणीबाणीची तरतूदसुद्धा 1935च्याच कायद्याची आहे. रिझर्व्ह बँकेचा कायदा जरी 1934चा असेल तरी याची तरतूद मात्र 1935च्याच कायद्यात होती. मग 1935च्या कायद्यावर काही तज्ज्ञांनी प्रतिक्रिया दिल्या, ज्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात की एक ब्रेक नसलेला मात्र इंजिन नसलेलं मशीन आहे. जिना म्हणतात की संपूर्णपणे कुजलेला, मूलभूतरित्या अयोग्य आणि पूर्णपणे असहकार्यरित्या हा कायदा आहे. आणि सी. गोपालाचारी द्विशासनापेक्षा खराब किंवा द्विशासनापेक्षा वाईट कायदा हा आहे. त्यानंतर पंडित मदन मोहन मालवीयसुद्धा हा नवीन कायदा आपल्यावर लादला जात आहे, तो वरवरणी काहीसा लोकशाहीवादी वाटला तरी तो आतून पूर्णपणे पोकळ आहे, असं म्हटलेलं होतं. प्रश्न क्रमांक 18. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापाराविषयीची मक्तेदारी कोणत्या कायद्याने संपुष्टात आली? जो की 1813चा सनदी कायदा होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 1813चा कायद्याबद्दल अधिक माहिती अशी की व्यापारी एकाधिकार रद्द झाला ईस्ट इंडिया कंपनीचा, पण चीनसोबत चहाचा व्यापार मात्र याला अपवाद होता. त्याचबरोबर ब्रिटिश मिशनऱ्याला भारतीय मिशनरी कार्यास परवानगी दिली. म्हणजे आजपर्यंत तर जे काही ब्रिटिश ख्रिश्चन मिशनरी येत होते भारतामध्ये त्याला बंदी होती, पण 1813चा जो चार्टर ॲक्ट आला त्याने त्यांना परवानगी दिली. त्याचबरोबर कंपनीच्या नागरी व लष्करी अधिकाऱ्यांसाठी प्रशासकीय सोय केली आणि शिक्षणासाठी 1,00,000 रुपये एवढे उपलब्ध करून दिले. आता 9वा प्रश्न आहे, हिंदुस्थानचा किंवा हिंदुस्थान सरकारच्या 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली? मी 1935चा कायदा सांगत असताना त्या सर्व घटना सांगितल्या होत्या. परत एकदा सांगते की मुलीमन समिती आणि तिचा अहवाल, त्याचबरोबर लोथियन समिती, त्याचबरोबर सायमन कमिशन, बॅरिस्टर जिनाचे 14 मुद्दे, त्यानंतर नेहरू रिपोर्ट, सायमन कमिशनचा अहवाल, त्यानंतर मुलीमन समिती, त्याचबरोबर तिन्ही गोलमेज परिषदेतील चर्चा आणि पार्लमेंटच्या संयुक्त निवडणूक समितीची, त्याचबरोबर ब्रिटिश सरकारची श्वेतपत्रिका, हे सर्व 1935च्या कायद्यातील तरतुदीचे महत्त्वाचे स्रोत आहे किंवा त्यालाच आपण पार्श्वभूमी 1935च्या कायद्याची घटनांची तयारी करण्यासाठी आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड. यानंतर 1919च्या कायद्यावरील प्रश्न आहे, ज्यामध्ये 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची सभासद संख्या अनुक्रमे किती ठरली आहे?
मी ज्यावेळेस 1919चा कायदा एक्सप्लेन केला त्यावेळेसच आपल्याला सांगितलं होतं की 145 हे सदस्य कनिष्ठ सभागृहाचे असतील आणि वरिष्ठ सभागृहाचे 60 असतील. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर 11वा प्रश्न आहे इसवी सन 1925च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाची सभापती कोण होते, जे की विठ्ठलभाई पटेल होते. 1919चा कायदा ज्यावेळेस मी एक्सप्लेन केला होता हे सुद्धा सांगितलेलं होतं. 1919च्या कायद्यानुसार केंद्र स्तरावर निवडणुका ह्या 7 वेळेस झाल्या, ज्यामध्ये 1920, 1923, 1926, 1930, 1934 या दरम्यान झाल्या. त्याचबरोबर 1936 आणि 1946 ला सुद्धा 1919च्या कायद्यानेच निवडणुका झालेल्या होत्या, ज्यामध्ये स्वराज्य पार्टीचा सहभाग होता 1923 ते 1926 या दरम्यान. आणि 1923चा सर्वात मोठा पक्ष हा स्वराज्य पार्टी होता. त्याचमुळे विठ्ठलभाई पटेल हे सभापती बनले होते 1925ला. त्यानंतर काँग्रेस पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला 1934ला आणि 1936चे कायदेमंडळात 10 वर्ष कार्यरत होते. त्याचबरोबर ऑगस्ट 1946ला जे अंतरिम गव्हर्नमेंटची घोषणा झाली, सप्टेंबर 1946ला स्वतंत्र भारताचे पहिले सरकार अस्तित्वात आले, ज्यामध्ये स्वराज्य पार्टीचे 1923मध्ये 42 जागा होत्या, पण 1926मध्ये त्या 40 झाल्या. यानंतर प्रश्न क्रमांक 12 जो 1919च्या कायद्यावर आहे. इसवी सन 1919च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता, तर तो होता स्वराज्य पक्ष. या अगोदरच मी स्वराज्य पक्षाच्या जागा तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ज्या की 42 होत्या. आता स्वराज्य पक्षाबद्दल आपण अधिक माहिती मिळवूया. स्वराज्य पार्टी ही डिसेंबर 1922च्या गया अधिवेशनात जेव्हा घोटाळा किंवा विरोध झाला त्यावेळेस निर्माण झाली. याचे अध्यक्ष होते चिंताराम दास हे होते. त्यांनी ठराव मांडला की विरोध झाला आणि तो ठराव फेटाळलासुद्धा आणि त्यामध्ये मतदान होतं 890 विरुद्ध 1748 एवढं. 1 जानेवारी 1923ला काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टी स्थापन झाली, ज्यामध्ये अध्यक्ष चिंताराम दास हे होते. सचिव होते मोतीलाल नेहरू आणि इतर सदस्य होते हकीम अजमल खान, सुभाषचंद्र बोस, हुसेन सुहरवर्दी. आणि स्वराज्य पार्टीचे यामध्ये फेरवादी व नाफेरवादी असे 2 गट होते. फेरवादी म्हणायचे की सुधारणाच्या बाजूने निवडणुकीत भाग घ्यावे, तर नाफेरवादी म्हणायचे की निवडणुकीत भाग न घेता रचनात्मक कार्य करून भर द्यावं. फेरवादी म्हणायचे की सरकारमध्ये जाऊन कायद्याची अडवणूक करायची, ज्यामध्ये CR दास, मोतीलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, हकीम अजमल खान आणि हुसेन सुहरवर्दी हे होते. तर नाफेरवादीमध्ये वल्लभभाई पटेल, जे की 1925चे सभापती झालेले होते, MAN अन्सारी, त्याचबरोबर राजेंद्र प्रसाद, C गोपालाचारी एवढे होते. 1923च्या निवडणुकीमध्ये 101 जागांपैकी 42 जागा मिळून केंद्रीय कायदेमंडळात स्वराज्य पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. म्हणून 1925ला विठ्ठलभाई पटेल हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती बनलेले होते. त्यानंतर 1919च्या कायद्यावर परत एक दुसरा प्रश्न आहे, ज्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे की भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात होती. तर आपल्याला माहिती आहे भारत मंत्र्याचं पद हे 1858च्या कायद्यानं निर्माण झालं होतं आणि ज्याचा 1919च्या कायद्याने पगार हा ब्रिटिश तिजोरीतून दिला जाणार होता. पण 1919च्या कायद्याने नवीन पद निर्माण केलं, ज्याचा पगार आणि ज्याच्या कार्यालयाचा सर्व पगार हा
भारतीय तिजोरीतून दिला जाणार होता. तो कायदा म्हणजे 1919चा कायदा आणि ते पद म्हणजे हाय कमिशनर पद. आणि 1919च्या कायद्यावर जी मुडीमन समिती चौकशीसाठी स्थापन केली होती त्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला होता की मुडीमन समिती कोणत्या कायद्यावर नेमण्यात आली होती. ती म्हणजे 1919च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी मुडीमन समिती नेमण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? तर तो होता 1909चा कायदा, ज्याला आपण मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा म्हणून सुद्धा ओळखतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याबद्दल अधिक माहिती अशी की 1919चा कायदा, ज्याला आपण मोर्ले-मिंटो सुधारणा म्हणून ओळखतो, ज्यामध्ये मोर्ले हे भारतमंत्री होते तर मिंटो हे व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर होते. भारतीय परिषदेचा कायदा 1909 असं सुद्धा या कायद्याला म्हटलं जातं. केंद्रीय कायदेमंडळात याने एकूण 69 सदस्य होते, ज्यामध्ये सेंटरमध्ये गव्हर्नर जनरल इन काउन्सिलमध्ये 69 सदस्यापैकी गव्हर्नर जनरलचे 7 सदस्य होते तर लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे 60 मेंबर होते. त्यानंतर प्रथमच निवडणुकीचं तत्त्व या कायद्यानं मान्य केलं होतं आणि स्वतंत्र मतदारसंघ 1909च्या कायद्यानं मुस्लिमांसाठी प्रथमतः देण्यात आलेलं होतं. म्हणूनच यावर गांधीजी असं म्हणतात की मोर्ले-मिंटो सुधारणा आपले नाशाचे कारण ठरले. तर मोर्ले हा जो की भारतमंत्री होता, त्यानं सांगितलं की आम्ही स्वतंत्र मतदारसंघ देऊन आपल्या ड्रॅगनचे दात पेरले आहेत आणि त्याचा हंगाम निश्चितच कटू असेल. म्हणजे त्यांनी जाणून बुजून हे स्वतंत्र मतदारसंघ दिलं होतं, कारण त्यांची नीतीच होती फोडा आणि राज्य करा. त्यानंतर स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ काय असतं हे समजून घेणं फार गरजेचं आहे. त्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे उमेदवारही त्याच जातीचा, जसं की मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिला तर उमेदवारही मुस्लिमच असेल आणि मतदान बाकीच्यांना नसेल, फक्त आणि फक्त मुस्लिमच करतील, त्याला म्हणायचं स्वतंत्र मतदारसंघ. आणि राखीव मतदारसंघ म्हटलं तर एखाद्या स्पेसिफिक जातीसाठी, जर मुस्लिमांसाठी राखीव मतदारसंघ दिला तर मुस्लिम उमेदवार उभं टाकू शकतो, म्हणजे उमेदवारीसाठी उभं टाकू शकतो, पण त्याला मतदान मात्र सर्व धर्मातील लोक करू शकतात. मग ह्या स्वतंत्र मतदारसंघाच्या कुठल्या कुठल्या कायद्यानं तरतुदी करण्यात आल्या तर त्या होत्या 1909च्या कायद्याने मुस्लिमांना, 1919च्या कायद्याने शीखांना आणि 1935च्या कायद्याने भारतीय ख्रिश्चन, ॲग्लो इंडियन आणि युरोपियनना स्वतंत्र मतदारसंघ दिलेले होते. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारत सरकारचा राजकारभार हाती घेतला? तर तो होता गव्हर्नमेंट इंडिया ॲक्ट किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858. कारण 1857ला जो खूप मोठा उठाव झाला आणि ज्या उठावाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता ही पालथून टाकून आपली भारतीय सत्ता ही राणीकडे सुपूर्द केली. मग 1858चा कायदा काय होता किंवा 1858च्या कायद्यात काय तरतुदी होत्या? तर भारताची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेऊन ती ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली 1858च्या कायद्याने. त्याचबरोबर भारत सरकारचा कारभार पाहण्यासाठी भारतमंत्री हे नवीन पद व त्याला मदत करण्यासाठी इंडियन काउन्सिल हे एक तयार करण्यात आली होती, जी की 15 जणांची होती, ज्यामध्ये भारतमंत्र्याशिवाय ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य असत भारतमंत्री. आणि पहिला भारतमंत्री कोण होता? लॉर्ड स्टॅनले. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पहिला हाय कमिशनर कोण होता?
कारण हाय कमिशनर हे 1919च्या कायद्यानं निर्माण झालेले पद आहे आणि 1858च्या कायद्याने भारत मंत्री हे पद निर्माण झालेलं होतं. भारत मंत्र्याच्या अंडर 15 जणांची काउन्सिल होती, ज्यामध्ये 8 राज्यसत्तेकडून निवडले जातील एवढे सदस्य होते आणि भूतपूर्व कंपनीकडून निवडले जातील असे 7 सदस्य होते. आता गव्हर्नर जनरलला आता आपण व्हाईसरॉय म्हणू लागलो. मग आता ह्या पहिला व्हाईसरॉय कोण होता, तर लॉर्ड कॅनिंग. बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर बरखास्त करून ही भारत मंत्र्याची 15 जणांची काउन्सिल तयार केलेली होती. पहिला भारत मंत्री लॉर्ड स्टॅनले आणि लॉर्ड कॅनिंग हे पहिले व्हाईसरॉय होते. 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. व्हाईसरॉय हा लॉर्ड कॅनिंग आहे आणि भारत मंत्री हा लॉर्ड स्टॅनले आहे. आता 1858च्या कायद्यावर दुसरा एक प्रश्न आला होता, ज्यामध्ये आपल्याला विचारलं होतं की 1858चा कायदा भारत सरकारच्या कायद्यावर कुठले परिणाम ते शोधा. आता भारत सरकारच्या कायद्यावर कुठला परिणाम झाला होता, तर जे काही ईस्ट इंडिया कंपनीची जी सत्ता होती ती काढून घेतली होती. पण आपल्याला पर्यायामध्ये दिले की कंपनीच्या राजवटीचा इतिश्री झाला. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर आणखी काही महत्त्वाचे कायदे आणि त्यातील तरतुदी. 1833चा चार्टर ॲक्ट, ज्याने बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल हा विल्यम बेंटिक होता. 1843ला जुलमी प्रथा नष्ट केली. त्यानंतर हा कायदा म्हणजे भारतातील पुढील ब्रिटिश संविधानातील कायद्याची आधारशिला म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्यानंतर 1853चा कायदा प्रशासनात सनदी सेवांची खुल्या स्पर्धेद्वारे भरती केली, ज्याच्यासाठी 1854ला मेकॉले समिती नेमलेली होती. पहिल्यांदाच स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले, ज्यामध्ये मद्रास, आग्रा, बंगाल आणि मुंबई हे प्रांत होते. त्यानंतर 1892चा चार्टर ॲक्ट, ज्याला अर्थसंकल्पावर चर्चा व कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार बहाल केले आणि निवडणूक हा शब्द वापरला नाही पण प्रत्यक्ष तरतूद नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा 1861चा कायदा, ज्यामध्ये नवीन कायदेमंडळ तयार झालं, ज्यामध्ये 1862ला बंगाल, 1866ला NWFP, 1897ला पंजाब, मुंबई व मद्रासचे कायदेविषयकचे अधिकार विकेंद्रीकरण केलं आणि अशासकीय सदस्य कायद्याद्वारे प्रक्रियेत सामील करून घेतलं, ज्यामध्ये बनारसचा राजा व सर दिनकरराव व पटियालेचे महाराज हे नॉमिनेटेड होते.